उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघड तोंडाला. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सहाना अपार्टमेंट गोमाता नगर लोअर परळ या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या मंगेशा शंकर सकपाळ या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. हा परिसर लोअर परळ म्हटल्यानंतर आता खूप बदललेला आहे. पूर्वी इथे छोट्या छोट्या बैठ्या चाळी होत्या, पण आता त्याची जागा बऱ्याच ठिकाणी उंच उंच मनोऱ्यांनी घेतलेली आहे, टॉवरनी घेतलेली आहे आणि त्या टॉवरमधून मुंबई ही अधिक प्रगतीच्या दिशेने निघालेली आहे असा भास होतो. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सकपाळ कुटुंबाला. नाव घ्या नाव काय फुकाचं. नाव घेण्यासाठी लागते नवी कोरी साडी. नव्या कोऱ्या साडीला सोन्याचा काठ. बसायला आणा मला चंदनाचा पाठ. चंदनाच्या पाटाची बैठक हलकी. बसायला आणा मला सोन्याची पालखी. सोन्याच्या पालखीला एकच मोती. बसायला आणा मला भला मोठा हत्ती. भला मोठा हत्तीचे सुपा एवढे कान. बसायला आणा मला उंटाची मान. उंटाच्या मानेसाठी लागते शिडी. बसायला आणा मला 4 चाकी गाडी. 4 चाकी गाडीची बैठक न्यारी. शंकर साहेब आहेत आमचे लय लय भारी. द्या ओळख करून द्या सगळ्यांना. हे माझे मिस्टर नमस्कार शंकर सकपाळ. ही माझी मोठी मुलगी प्रतिज्ञा सकपाळ. ही छोटी मुलगी सानिका सकपाळ. हे माझे मोठे दीर मारुती सकपाळ. ही माझी पुतणी मंगल माणे आणि ह्या माझ्या सर्व मैत्रिणी आहेत. नमस्कार. मंगळागौरचा आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या माझ्या ह्या सर्व मैत्रिणी आहेत आणि हा पूर्ण आमचा सहाना अपार्टमेंटचा परिवार. नमस्कार. पण हे सगळे सहाण्यासारखे वागतात ना? हो अगदी. एकदम मस्त फॅमिली आहे. मस्त फॅमिली. या फॅमिलीचं स्वागत करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. दारी होता कोंडाळा त्यात होता पैका. अशोकरावचं नाव घेते सर्वजण ऐका. साज केले तोडे केले सरी राहिली करायची. दीपकरावांचे नाव घ्यायला मागे नाही सरायची. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण वरळीतलंच. आणि तुमचं? माझं गावी महाबळेश्वर. तुमचे सगळे माहेरचे? माझे माहेरचे माझे वडील आहेत. आता आई नाही आहे आता सध्या. 2007 मध्ये एक्सपायर्ड झाले. आणि दोघे भाऊ आहेत आणि एक बहीण आहे मला. ते लग्न कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज आहे. काय सांगता? कसं काय ते? मी मॉन्टेसरीचं टीचर्ससाठी मी जायची. अच्छा. मला वाटलं मॉन्टेसरी असताना दिसले की काय. नाही, मॉन्टेसरी टीचर्सच्या ट्रेनिंगसाठी जायची. तेव्हा माझी एक मैत्रीण आणि मी दोघी जणी जायचो. तेव्हा आम्ही जांभोरी मैदानच्या स्टॉपला उभे होतो आणि अपोजिट साईडच्या स्टॉपला माझे मिस्टर उभे होते. मी यांना पाहिलं. मिस्टर होते असं म्हण. तर तेव्हा त्यांनी मला पाहिलं आणि त्यांना पहिल्यांदा काय खरं काय म्हणजे असे सहज फिरत असायचं. आणि मी माझा मित्र असं बीड चाळीतून असं जांभोळी मैदानाला फेरफटका मारला असं जातो. अचानक फक्त कोणतरी भेटेल असं मला वाटत होतं. आणि असं बघा बसस्टॉपवरती बघितल्यानंतर माझी ती क्लासमेटमध्ये मैत्रीण होती. ती दिसल्यानंतर मी समोर होतो. आणि त्या 80च्या दशकातला काळ म्हणजे कुठे बघितलं कोणी बघितलं तरी एकदा विचित्र वाटायचे लोकांना.
म्हणून मी समोरच्या अपोजिट बस स्टॉपवरती उभं राहिलो आणि असं बघितलं तर तिच्याकडे बघता तिच्या मागे कोण आहे, म्हणजे फक्त मी पाहिलं आणि ते दिसताच क्षणी हृदयाचा ठोका चुकला. मग पुढे क्रॉस कधी केला? क्रॉस मग त्याच बसमध्ये मी चढलो वरती त्यांच्या मागोमाग. ती मैत्रीण एक ओळखीची होतीच आमच्या बरोबर, माझ्याबरोबर. ती पुढे गेली आणि त्या मैत्रिणीने मी बसलो मागे बसमध्ये. मग तिथून पुढे गेल्यानंतर तिला विचारलं कुठे चाललं काय, तेव्हा मला सांगितलं की असं क्लास जातं मॉन्टेसरीला असं वगैरे. म्हणजे तुझ्याबरोबर आहे ती कोण आहे? माझे शेजारी राहते, माझी मैत्रीण आहे. हो ठीक आहे. मग त्या दिवशी त्यांना मी सोडलं क्लासपर्यंत. परत मी बसस्टॉपवरती त्यांना पिकअप करायला थांबलो की किती वाजता सुटतो क्लास. मग ह्यावेळी मग तिथून मी त्यांना पिकअप केलं, त्याच बसमधून घरी. काय होतंय अगदी नजरेसमोर दुसऱ्या दिवशी काय झालं त्यांना विचारतो. थांबा. काय दुसऱ्या दिवशी परत हे आम्हाला त्याच बस स्टॉपवर भेटायला आलेत. तेव्हा मी त्यांना अय्या हे परत काल पण होते. तर तो म्हणजे मला सांगितलंच नाही मैत्रिणीने की हे तिचे मित्र आहेत म्हणून शाळेतले. आणि आम्ही आपलं गेलो क्लासला. परत संध्याकाळी क्लास सुटल्यावरती परत हे असं 1-2 दिवसानंतर मग यांनी बोलायला लागले. ओळख झाली आमची थोडीशी. त्या मैत्रिणीने सांगितलं नंतर शाळेतले मित्र आहे वगैरे. मग आम्ही चहाला गेलो. मग एक दिवस गार्डनला गेलो, शास्त्री गार्डनला गेलो तिघं पण. मग एक दिवस पिक्चरला गेलो. कुठला पिक्चर? तेव्हा मला वाटतं अमिरी गरिबी पिक्चर बघायला गेलेलो आम्ही. अमिरी गरिबी? हो, चांगला पिक्चर घेतला. तेव्हा पण मी समजते माझं म्हणजे की ह्यांचं आणि त्या मैत्रिणीचं काहीतरी आहे. मी आपली बरोबर जाते असं मी समजून आपली यांच्या बरोबर जात होते. नंतर काही दिवसानंतर मग एक दिवस आता ओळख वाढली होती ना, त्यामुळे मी तेवढी फ्री बोलत होती त्यांच्यावर. ते काही दिवसानंतर मला फोन केला त्यांनी माझ्या घरी. मला वाटतं 4-8 दिवसच झाले. हो, फोन केला आणि मला मीच उचलला फोन नेमका. मला म्हणाले जरा आज बस स्टॉपवर लवकर येशील. तर म्हटलं हो काय काम आहे. तर त्या मैत्रिणीने म्हटलं तिच्याबद्दल काय बोलायचं आहे का. तर म्हणाले तू ये तर खरं. पोद्दार हॉस्पिटलच्या बस स्टॉप कॉम्प्युटर पॉइंट, तिथे कॉम्प्युटर पॉइंटचं बस स्टॉप. तर मी गेली तिथे. गेल्यानंतर सरळ हात पकडले, टॅक्सीत बसवलं. तुम्हाला? हो. काय हो? डायरेक्ट सत्यम थिएटरला नेलं. सत्यम? हो. हा. तिथे मैंने प्यार किया पिक्चर लागला. क्या बात आहे. आणि तिथे घेऊन गेले थिएटरमध्ये. आम्ही पिक्चर बघत बसलो. मग तिथे त्यांनी मला पहिल्यांदा पॉपकॉर्न दिलं. त्या 3 तासाच्या पिरियडमध्ये कमीत कमी त्याला मी 25-30 वेळा विचारलं माझ्याशी लग्न करशील का, बिकॉज आय लाईक यू, असं मी म्हणालो. आता हा म्हणायची थोड्या वेळानं थांब, बाबांना विचारून सांगते. ती बाबांना कमीत कमी 25-30 वेळा त्यावेळेस हा ना झालं. मी म्हटलं ठीक आहे, आता हा नाही म्हणतात ठीक आहे. मग पिक्चर सुटला. मग तिची मैत्रीण, तिला मग भीती वाटायला लागली. घरी जाणार ते सांगणार काय. 2 मैत्रिणी नेहमी एकत्र जातात आणि एकत्र येतात. मग तिला परत क्लासवरती नेऊन सोडलं. तुम्ही? हां, सोडलं तर ती मैत्रीण अगोदर निघून गेली अगोदरच्या बसनी. आणि ती मैत्रीण घरी पोहोचली. मग हिला दुसऱ्या बसनी मागे पुढे घरी जाण्या मागे, अरे तू कुठे, मंगेशा कुठे आहे. तिने अगदी काय शिक्षण तिचा. ती पण म्हणाली तिची मागेच राहिली. बसला गर्दी होती, मागेच राहिली, खालीच राहिली. तिला चढता आलं नाही मंगेशाला. मी चढली पुढे असं सांगितलं तिने. म्हणून मी पुढच्या बसने, ती मागच्या बसने ते सांगितलं. मग आली मी मागे. मग पण ती रागवली होती माझ्यावरती, कारण तिला मी ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे ती टेन्शन, घरी आल्यानंतर काय सांगणार वगैरे. मग मी तिला भेटायला घरी गेली, तिच्या घरी. तर ती बोलायलाच तयार नाही आणि रडायला लागली. तर मला वाटलं की मी ह्यांच्याबरोबर गेलेलं तिला आवडलं नसेल म्हणून मी लगेच घरी आले. यांना फोन केला, ऑफिसमध्ये सांगितलं ओ जे मगाशी काय हो मी काय बोललीस सगळं विसरून जा. तर ते म्हणतात का काय झालं. म्हटलं अहो ती रडते, तुमची मैत्रीण आहे. ते म्हणतात हे ती काय रडेल पण. म्हटलं तर ते माहिती नाही मला. मग ते म्हणाले ठीक आहे चल जाऊ दे आपण उद्या भेटू. आणि मग फायनली लग्न झालं. फायनली पळून जाऊन घरी कळलं तेव्हा खूप प्रॉब्लेम. हिच्या भावाला मी भेटलो अगोदर, पळून जायच्या अगोदर भावाला भेटलो की बघा मुलगी म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे की कसा इज्जत आपल्या सोसायटीमध्ये. तर जेणेकरून तू तुझ्या आईवडिलांना कन्व्हिन्स कर असं. मी हिला पण सांग, पण ही घाबरत होती तिच्या वडिलांना की असं करू नका. वडील तर थोडंसं हे होते. विरोध जास्त झाला. मग आम्ही पळून गेलो.
तिचा मामा मला समजवायला आला होता. त्यावेळेस माझ्याकडे बँगलोरला जायच्या 2 तिकिटी कन्फर्म करून ठेवल्या होत्या लक्झरीच्या व्हॉल्वो बसच्या. माझ्या खिशात तिकिटी होत्या आणि मामा मला समजवतोय की बघ बाळा, तू खूप चांगला मुलगा आहे, सुशिक्षित आहेस, समजदार आहेस, असं काय करू नको, पळून जाऊ नको, म्हणजे म्हणजे तिला सोडून जा, विसरून जा असं सांगत होता. म्हटलं हां, कारण 2 तिकिटी खिशातच होत्या. तर मग झालं आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजताची गाडी होती आणि मग मित्राच्या घरी मी तिला दाखवून ठेवलं होतं एक वेळ नेऊन, अमुक असं अशी वेळ आली तर अशा ठिकाणी यायचं. आणि दोघांनी मनात ठरवलेलंच होतं. अगदी. हा, हो अगदी ठरवलं ठरवून ठेवलं होतं की लग्न करणार तर याच मुलाबरोबर. हो यांच्याबरोबर. पत्र लिहून पाठवलं होतं आणि त्याबरोबर माझ्या मैत्रिणीबरोबर. हा, काय केलं होतं? पत्र तुम्ही पाठवलं होतं? मला हे लोक गावी वगैरे पाठवतील तर फार अवघड होईल, मला कसंही करून इथून पळवून न्या, असंच पाठवलं होतं पत्र. हो. आणि तेवढ्यात समजा ह्यांच्या लग्नाची पत्रिका आली असती तुमच्या घरी तर असं कसं केलं असतं? नसतं केलं त्यांनी. समजा असं झालं असतं तर काय केलं असतं? मी तिथे पण गेली असती. हो. आणि तिला सांगितलं असतं काय माझं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून. पण ती म्हणाली असती की माझं पण त्यांच्यावरती प्रेम आहे. मग मला चिठ्ठी टाकायला सांगितली असती आणि यांना तिथल्याला सांगितलं. चिठ्ठी टाकली असती आणि त्यांचं नाव आलं असतं तर मी दोन्ही चिठ्ठीमध्ये माझंच नाव टाकलं. मग आता तुमच्या माहेरचे बोलतात की नाही? नाही, माझे वडील अजूनही बोलत नाहीत, येतही नाहीत. पण तुम्ही मिस करता सगळं? हो, सर्वांनाच मिस करते. कारण मोठ्या भावानेही खूप प्रेम केलं माझ्यावरती. म्हणजे बिल्डिंग मधल्या ना आमच्या मुलींना, माझ्या फ्लोअरवरच्या मैत्रिणींना ईर्ष्या व्हायची, इतकं प्रेम करायचं मोठा भाऊ माझ्यावरती. तोही मिस करत असेल तुम्हाला? नक्कीच नक्कीच. शेवटी भाऊ, भावंड, वडील बरोबर आहे, त्यांचं त्यांच्या जागी बरोबर आहे, तुमचं तुमच्या जागी बरोबर आहे. पण आता तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी आहात. आई वडिलांना सुद्धा तेच पाहिजे असतं, त्यामुळे आशीर्वाद आहे, काळजी करू नका. फक्त त्यावेळेला जशी पळापळ केली होती ना तशी पळापळ आता करायची. वजनाचा काटा येणार आणि वस्तू जेवढ्या सांगणार तेवढ्या घेऊन यायच्या. हा, वजन 404 ग्रॅम. वेळ सुरू झाली. पन्नास सेकंद राहिलेली आहेत. 404 ग्राम. 40 सेकंद राहिलेले आहेत. तुम्ही नाही सॉरी. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 2200 रुपयाचं बक्षीस वहिनीला मिळालं. नमस्कार. नमस्कार. पटकन तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? फक्त थोडेसे स्ट्रिक आहेत, म्हणजे शिस्तप्रिय आहेत जरा. प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे लागते त्यांना, पण मग माझी घाई होते ना. हो ना, पण ते सांगा ना, 25 वर्ष झाली, आता तरी इकडे तिकडे ठेवू द्या वस्तू. नाही, कसं झालंय सांगू, तेव्हा मला ना ते कुठलीही गोष्ट कुठे बाहेर जायचं असेल ना तर असं 1 तास आधी सांगायचे तयार व्हायला. आता मी थोडं त्यांच्याकडून टाइम वाढवून घेतलं, त्यामुळे ते तेवढ्या वेळात होतं. प्रयत्न करते. म्हणजे मला 7ला जर जायचं असेल ना तर 6ला आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. म्हणजे अजिबात घड्याळाची काही ताळमेळच नाही असं. पण तेव्हा वेळ देताना बस स्टॉपवर 25 वर्षापूर्वी वेळेवर यायच्या. 5-5 तास, सकाळी 9 वाजता संध्याकाळी 5-5 तास 5 वाजेपर्यंत उभा राहिलेले. काय प्रेम केलं, वाट बघत राहिले. हो, पण जेव्हा पळून गेली तेव्हा बरोबर 2ला 1 सेकंद असताना मी पोहोचली होती. काय सांगता त्याच दिवशी? वेळ. तुम्ही सांगा, वहिनींनी सोबत कुठला बदल केला? जी आहे ती तशीच बरी आहे, पण ते जर वेळेचं जर थोडंसं ताळमेळ केलं तर बेस्ट. फक्त वेळेचं सांभाळा, बाकी सगळं बरं आहे म्हणतात. घरातल्यांनी सांगा या दोघांबद्दल. आम्ही घरी मिसळून असतो, भाऊ आम्ही सगळे एक परिवार, आपले सगळे घरी मिसळून असतो. तुम्ही? आमचे बेस्ट फ्रेंड्स आहेत, बेस्ट बडीज. वी कॅन शेअर एव्हरीथिंग, सगळं शेअर करू शकतो. मला खूप लहानपणापासून पॅम्पर्ड केलेलं आहे. जी गोष्ट हवी ती त्यांच्याकडून लगेच भेटते. फक्त जे हवं ते फक्त बोलायचं, ते आपोआप आपल्याकडे येतं. हट्ट करायची गरज नाही. आणखी कोण? मी मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणून त्या दोघांबद्दल एवढंच सांगेन की जोडा लक्ष्मी नारायणचा आहे आणि
अगदी 101 वर्ष नाही तर 1001 वर्ष त्यांचा जोडा असाच राहावा. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला भीती कसली वाटते रस्त्यात? मला वेड्यांची फार भीती वाटते, नाहीतर मी कोणाला घाबरत नाही. वेडे? हो, रस्त्याने कोण वेडा दिसला तर हा फुटपाथची मी लगेच त्या फुटपाथला जाते. पण असं कधी काही झालं होतं का? हो, प्रत्येक वेळेस होत. मला एवढी भीती वाटते रस्त्याने. का? वेडे माझ्या पाठीला. काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे हे नाही हो. म्हणजे वेडे रस्त्याने जे वेडे असतात ते प्रेमात वेडे होते. हे तुमच्या प्रेमात वेडे होते, त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही. पण रस्त्यावरती असे दगड वगैरे मारणारे वेडे असतात ते. हो. एकदा ना सिफेसला मी चालत होती, एकटीच होती, कुठेतरी चालली होती. तो वेडा माझा पाठलाग करत करत मी पूर्ण सिफेसला राऊंड मारलं तरी तो पाठी मग शेवटी मी एका टॅक्सीत बसून घरी आली. अरे बापरे, किती वाजता हे घडलं साधारण? तो वेडा आलेला तो संध्याकाळी तो इव्हिनिंग वॉकला आला असेल, तुम्हाला वाटलं. आता या अभिनय करणार आणि तुम्ही ओळखायचा. बोलू नका, ओठांची हालचाल नको. मराठी चित्रपटाचं नाव. ओके. 6 लेटर्स. मनी. पैसे. 1 लाख बोलाचे. ओके. लाखाची गोष्ट. अभिनंदन. ती मराठीकडून ही भेट असते. थँक्यू. मराठी गाणं ओळखा. बोलायचं नाही. कशी. रुबाबदार. पेटा. राव. शिवरामी सरदार. पुण्या गावाचं आलं खबरदार. जर पाटील. गाणं अभिनंदन. झी मराठीकडून मोठ्याचे. म्हण ओळखा. आता म्हण ओळखा. पावलं. उडी. पुढच्या स्टेज मागचा शहाणा. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी. आणि आता या खेळामध्ये एक चिठ्ठी काढायची आहे. ती चिठ्ठी कोण काढणार आहे यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. ये बाळा ये, तू इकडे उभी राहा. नाव काय? वैष्णवी. वैष्णवी कुठल्या शाळेत जाते? KSM प्रायमरी स्कूल. एक चिठ्ठी काढायची. हा जरा बाळा दे. झी मराठीकडून ही भेटवस्तू अहमदाबादला घेऊन जा. नाव आहे वर्षा माहिमकर. नाव सांगा. वर्षा विजय माहिमकर. घ्या उखाणा घ्या. मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला. विजयरावांचं नाव घेते. अखंड सौभाग्य दे मला. अरे वा वा वा, शुभेच्छा. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये इथून हा चेंडू टाकायचा, तो वरती जाऊन घरंगळत खाली आला पाहिजे आणि 3 अडथळे आहेत प्लास्टिकचे, त्यामध्ये जाऊन थांबले पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आज या ठिकाणी उत्सवाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एखादा सण असावा तसे सगळेजण दाटी वाटीने इकडे आत्ता बिल्डिंगच्या खाली आहेत. त्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया या खेळाला. शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून या दोघींना. पाच संधी झाल्या, गुणसंख्या 0. आता 5 संधी तुमच्यासाठी. पाच संधी झालेल्या आहेत. पुढच्या 5 संधी त्यामध्ये काय होतं बघूया. अरे
या. एक झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या माहीमकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सकपाळ वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सहाना अपार्टमेंट लोअर परेल मुंबई या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.